बुद्धाय जय भीम. बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणुपेतं मेथं कुसुमसन्धि. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूज्ये च पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम्. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुगभ्ये. लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे.
सभ्यबुद्धः सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बसब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष मूल्ये निशिन्नो वसभारि विजयख्खापत्तु सबयूतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमहे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पीशो भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदुरनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु रतनं बुद्धसमानद्धि तस्मास्वत्थि भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंससेनामहन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तं पनमामि बुद्धम् स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अहकालिको यहिपसिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चङ्कितोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु रतनं धम्मसमानद्धि तस्मास्वत्थि भवन्तु मे अष्टाङ्गिको अर्योपथो जनानं मोक्षापवेशा उजुकुवमग्गो धम्मं अयं सन्ति करो पणिथो नियानिकोतं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनय्यो पाहनय्यो दक्वनय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुय्यङ्खेतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सङ्कितोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु रतनं सङ्गसमानद्धि तस्मास्वत्थि भवन्तु मे सङ्घो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनीयो गुणे हिनेखि समेधिपथो अनासो तं पनमामि सङ्गम्
इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी इमेन पुय्यं कमेन मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देव वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षुगम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजळिल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्मदीक्षा। सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता। विळा नांगर आणि कुदळ यांच्या साहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे। छन्न हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नौकर होता। छन्नीय हा राजगृहाचा रहिवासी असून एक कुंभार होता। कपत्तकूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता। फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता। म्हणूनच तो कपत्तकूर चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला। मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे। या सर्वांनी भगवान बुद्धांकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली। भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात सामील करून घेतले। पुढे आपण पाहूया महारोगी सुप्रबुद्धाची धम्मदीक्षा। एकदा भगवंत राजगृहाजवळील वेळुवनात जेथे खारींना दाणे चारले जात असत त्या ठिकाणी राहत होते। त्या सुमारास राजगृहात सुप्रबुद्ध नावाचा एक दीन दुःखी आणि दरिद्री असा महारोगी राहत होता। त्यावेळी एका मोठ्या जनसमुदायात बसून भगवंत धम्माचा उपदेश करीत होते। महारोगी सुप्रबुद्ध तो जनसमुदाय दुरूनच पाहिला आणि तो विचार करू लागला। त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला अन्नाची ते बरे असो का वाईट असो भिक्षा वाढली जात आहे हे निसंशय समजता मी पलीकडच्या जमावाकडे गेलो तर मला देखील थोडेसे बरे वाईट अन्न खायला मिळेल। म्हणून महारोगी सुप्रबुद्ध त्या जमाजवळ गेला आणि उपदेश करीत असलेल्या भगवंतांना त्याने त्या प्रचंड समुदायात पाहिले। भगवंतांना पाहून
त्याच्या मनात विचार आला, नाही, या ठिकाणी अन्नाची भिक्षा वाढली जात नाही. श्रमण गौतम या लोकांना आपल्या धम्माचा उपदेश करीत आहेत. मीही त्यांचा उपदेश ऐकला तर काय हरकत आहे. म्हणून एका बाजूला बसून तो विचार करू लागला, मी देखील हा उपदेश ऐकेन. त्या संबंध जनसमुदायाचे विचार आपल्या विचारशक्तीने जाणणारे भगवंत स्वतःशीच म्हणाले, येथे उपस्थित असलेल्यांपैकी सत्याचे आकलन करण्यास कोण समर्थ असावा बरे. नंतर त्या समुदायात बसलेल्या सुप्रबुद्ध महारोग्याला त्यांनी पाहिले आणि त्याला पाहिल्याबरोबर त्यांनी जाणले की हाच सत्याचे ग्रहण करू शकेल. म्हणून महारोगी सुप्रबुद्धासाठी भगवंतांनी प्रवचन केले आणि त्यात दानशील आणि स्वर्ग या विषयावर उपदेश दिला. त्यांनी विषय वासनाचा शूद्रपणा आणि दुष्टपणा स्पष्ट करून सांगितला आणि वासनापासून मुक्त होण्याचा लाभही दाखवून दिला. महारोगी सुप्रबुद्धाचे अंतःकरण मृद, लवचिक, बंधमुक्त, प्रमुदित आणि श्रद्धापूर्ण झाल्याचे भगवंतांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांनी त्याला बुद्धाचा सर्वश्रेष्ठ धम्म सांगितला. म्हणजेच दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग यांचा उपदेश केला. निष्कलंक असे शुभ्र वस्त्र ज्याप्रमाणे कोणताही रंग धारण करण्यास तयार असते, त्याप्रमाणे महारोगी सुप्रबुद्धाच्या अंतःकरणात तो त्याच स्थळी बसला असताना ज्याला आरंभ आहे त्याला अंत असलाच पाहिजे, त्या सत्याची शुद्ध आणि निष्कलंक जाणीव उत्पन्न झाली. महारोगी सुप्रबुद्धाने सत्य पाहिले, तो सत्याप्रत पोहोचला, त्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सत्यात निमग्न झाला, तो संदेहाच्या पलीकडे गेला, संदेहमुक्त झाला, त्याच्यामध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि आणखी कशाचीही गरज नसल्यामुळे भगवंतांचा उपदेश आत्मसात केल्यामुळे तो आपल्या जागेवरून उठला, त्यांच्याजवळ गेला आणि तेथे एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यानंतर तो भगवंतांना म्हणाला, सर्वोत्तम, हे भगवंत सर्वोत्तम, ज्याप्रमाणे पतिताला वर उचलावे, लपलेल्याला शोधून काढावे, गांगरून गेलेल्याला मार्ग दाखवावा आणि ज्यांना पाहण्याची इच्छा आहे त्यांना साकार पदार्थ पाहता येतील असे म्हणून अंधारातून प्रकाश दाखवावा, त्याप्रमाणे भगवंतांनी निरनिराळ्या पद्धतीने सत्याचे विवरण केले. मी भगवान, मी देखील बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण आलो आहे. या क्षणापासून आयुष्याच्या अंतापर्यंत आपला शरणागत उपासक म्हणून भगवंतांनी माझा स्वीकार करावा. नंतर भगवंतांच्या पवित्र वाणीने चैतन्ययुक्त, सिद्ध आणि जागृत झालेल्या व समाधान पावलेल्या महारोगी सुप्रबुद्धाने भगवंतांच्या उपदेशाने स्तुतीपूर्वक स्वागत करून त्यांचे आभार मानले आणि आपल्या जागेवरून उठून भगवंतांना वंदन करून तो तिथून निघून गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की पुढे एका खोंडाने महारोगी सुप्रबुद्धाला खाली पाडले आणि शिंगांनी भोसकून ठार केले. बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता बहुभासति
योचपम्पि सुतवानं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मनफमजति नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि